रायगड जिल्ह्यातला हा खालापूर तालुका। एकीकडे वरद विनायक हे अष्टविनायक क्षेत्र याच खालापूर तालुक्यात येत असताना याच खालापूर तालुक्यातील वावोशी या ऐतिहासिक गावात तब्बल 150 वर्षांपूर्वी गणपतीची स्थापना करण्यात आली। याच वावोशी गावातील जोशी कुटुंबाने मोठ्या हौसेने पुढाकार घेऊन गणरायाची स्थापना केली। भव्य, प्रशस्त आणि तितकंच टुमदार असं हे गणेश मंदिर आजही इतिहासाची साक्ष सांगणारं असून पूर्वीसारखंच उभं आहे। अतिशय देखणं आणि जुन्या काळातील हे मंदिर असल्यानं मंदिराची ठेवण अत्यंत सुबक करण्यात आली आहे। पश्चिमेकडून दक्षिणेकडे असं हे मंदिर असून गणरायाची पाषाण मूर्ती आलेल्या भाविकांचं लक्ष वेधून घेते। सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे बुद्धीचा देवताच आहे तो, त्यामुळे लांबाहून इकडे भाविक कायम येत असतात। इथे जोशांचा गणपती असा हा गणपती फेमस आहे, त्यामुळे जो वरचा गाभारा आहे तो जोशांच्या घरातल्यांनीच दिलेला आहे आणि इथे जो टिळकांचा वाडा आहे तो नंदू जोशी यांनी नंतर विकत घेऊन तो देवस्थानासाठी अर्पण करतात। ते दरवर्षी त्याला जागा वगैरे उपलब्ध करून देतात। बरं, त्याचबरोबर इथे लांब लांबून भाविक येतात कारण नवसाला पावणारा गणपती असा तो फेमस गणपती आहे। मुळात वावोशीच्या या गणपतीला आजही परिसरातील लोक जोशांचा गणपती याच नावाने संबोधतात। लाकडी आणि कौलारू सुबक मंदिराची रचना फारच सुंदर आहे। दगडी पायऱ्या आणि दगडी गाभारा आणि त्याच गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती विसावली आहे। गेली अनेक वर्षांपासून या मंदिरात गणरायाची विधिवत पूजा जोशी दाम्पत्य करत आहेत। खूपच छान आहे। तो सिद्धिविनायकच आहे, नवसाला पावणारा आहे अशी पण त्याची ख्याती आहे आणि सगळी सेवा माझे मिस्टर करतात। म्हणजे गेले 40 वर्ष ते करतायत आणि सकाळची समई लावायची, देऊळ झाडायचं, पूजा, संध्याकाळची धूपारती, हे सगळं ते स्वतः करतात। दुसरं म्हणजे कधीही त्याच्याबद्दल टाळाटाळ होत नाही। गेल्या 150 वर्षांपूर्वी गावकऱ्यांच्या मनातल्या भावना ओळखून या गणपतीची स्थापना करण्यात आली। गावात शांततेसह धार्मिक वातावरणातून गावाची प्रगती व्हावी म्हणून सर्व गावकऱ्यांनी एकोप्याने या मंदिराची निर्मिती केल्याची माहिती अनेक जण सांगतात। वावोशी गावच्या आजच्या वैभवात भर घालणाऱ्या या मंदिराचं कौतुक परिसरातील सर्वच भक्तांना आजही कायम आहे। अमोल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।